वरळीत शिवसेनेचा हायटेक प्रचार रथ तयार करण्यात आलेला आहे आणि हा प्रचार रथ आता घरोदारी फिरून LED स्क्रीनच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जी विविध विकास कामं केली आहे त्याची एक झलक या बसच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या बसच्या आतमध्ये आपण पाहतोय बघा, अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग जे पूर्ण झालेले प्रकल्प आहे त्यांची विंडो तयार करण्यात आलेली आहे। माझ्या लाडक्या भावाला मत धनुष्य बाणाला असं या ठिकाणी लिहिण्यात आले। शिंदे यांचा फोटो आहे, एक LED स्क्रीन आहे आणि अटल सेतूवर जर आपण टच केलं तर इथली जी माहिती आहे ती सुद्धा आपल्याला मिळते। विविध व्हिडिओज या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत। अटल सेतू कसा झाला, ग्रँड सेंट्रल पार्कची नेमकी थीम काय आहे आणि जे दावे करण्यात आलेले आहेत शिवसेनेकडून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं जे प्रेझेंटेशन आहे ते या ठिकाणी आहे। पूर्ण झालेल्या प्रकल्पांची एक विंडो तयार करण्यात आली आहे। काम सुरू असलेलं जे प्रकल्प आहे ते या ठिकाणी आहे, ज्यामध्ये ईस्टर्न फ्रीवे, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मुंबई मेट्रो, मुंबई मेट्रो 5, मुंबई विरार सागरी सेतू, ठाणे बोरिवली ट्विन टनल प्रोजेक्ट, नागपूर गोवा शक्तीपीठ, मुंबई मेट्रो 12, सखोल स्वच्छता, नमो रोजगार, ठाणे कोस्टल रोड याचा समावेश आहे। आणि काम सुरू असलेल्या प्रकल्पाची जी दुसरी विंडो आहे त्यामध्ये ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, गायमुख, खारबाव पूल, मुंबई पुणे मिसिंग लिंक, जिल्हा परिषद, वर्सोवा सीलिंग, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, वर्सोवा विरार सीलिंग, आनंदवन, खड्डेमुक्त शहर, सॅटिस ब्रिज आणि ठाणे क्लस्टर याचा समावेश असणार आहे। ही सगळी जे दावे ते घेऊन आता शिवसेना जनतेपर्यंत जाते आणि अगदी हायटेक जो प्रचार आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। आपण पाहतो बघा, ग्रँड सेंट्रल पार्क ज्या करणार आहेत असं म्हटलं होतं, त्याची जी जाहिरात आहे ती सुद्धा समोर आली होती। आणि नमो ग्रँड सेंट्रल पार्क जे आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे त्याचा जो आराखडा आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। ठाणे सुशोभीकरणावर जर क्लिक केलं तर ठाणे सुशोभीकरण कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय। कळवा पूल कसा असणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय, कशा पद्धतीनं कळवा पूल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आणि त्यासोबतच ईस्टर्न फ्रीवे एक्सटेन्शन कसं असणार आहे त्याचं काम कुठवर आलेलं आहे त्याची देखील थोड्याफार प्रमाणामध्ये जी माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला दाखवता येते। आणि हे काम कशा पद्धतीनं सुरू आहे ते देखील दिसतंय। गोरेगाव मुलुंड लिंक रोड ज्या ठिकाणी पश्चिम उपनगरामध्ये सगळ्यात जास्त ट्रॅफिक असतं ते ट्रॅफिक कमी व्हावं हा मानस आहे। एकंदरीतच आपण पाहतोय उद्याचं आपलं शहर कसं असणार आहे, शिक्षण काय दिलं जाईल, महिलाचं शक्तीकरण कसं असेल, आरोग्य कसं असेल, मनोरंजन कसं दिलं जाईल, सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि स्वच्छ परिसर कसा असेल, या सगळ्यांवरती शिवसेनेचा फोकस आहे। एकंदरीतच हायटेक प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि जनता या सगळ्या दाव्यांना आता भुलणार आहे का, मत देणार आहे का आणि शिवसेनेला भव्य मताधिक्याने विजयी करणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।